स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये महाराष्ट्र गॉट टॅलेंटमध्ये आज आपल्यासोबत आहेत शेखर कोणे साहेब. त्यांचं मनपूर्वक स्वागत. सर, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि महाराष्ट्र गॉट टॅलेंटमध्ये स्पीड न्यूज लाईव्ह 24ला म्हणजे तुमच्यासारखे एवढे दिग्गज व्यक्तिमत्व येत आहेत याचा मला सार्थ अभिमान वाटतोय. कारण काही गोष्टी अशा असतात की त्या लुप्त होत चाललेल्या आहेत आणि त्या लोकांपर्यंत आणण्याचं काम तुम्ही करताय. अर्थातच कॉइन कलेक्शन ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही करत आहात आणि असं कोल्हापूर म्हणजे ही कलापूरच म्हणायला पाहिजे, जी कलेचं आगार असलेली नगरी आणि साक्षात महालक्ष्मी. आणि त्या महालक्ष्मीच्या या पूर्ण कोल्हापूर गावामध्ये तुम्ही असं एवढं छान कलेक्शन करताय नाण्यांचं, त्यासाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 तुम्हाला मानाचा मुजरा करतं. कारण की हे कलेक्शन जे आहे ते आता माझ्या मते आत्ताची नवीन जी काही नोटा नाणी हे लुप्त होत चाललेलं आहेत. पूर्वीचे कसं म्हणजे आपण जेव्हा आपल्याला सुट्टी मिळत होती त्यावेळेला आपल्याला असं काहीतरी कलेक्शन करावं किंवा काय असा एक छंद असायचा. पण आता तो छंद मुलांचा मोबाईलमुळं सगळा निघून चाललाय. फक्त मोबाईल गेम आणि त्याच्यावरची नाणी बघतायत असं म्हणायला हरकत नाही आहे. तर सगळ्यात मला महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्हाला हा छंद जो आहे नाणी कलेक्शनचा तो कधीपासून तुम्हाला लागला किंवा पहिल्यापासूनच तुम्हाला हे आत्मसात होतं का? नाही, मी कॉलेजमध्ये असताना माझ्या आजोबांच्याकडनं मला 1-2 कॉईन्स मिळाले आणि मग ते काहीतरी मिळाले म्हणून मला दिले. पण ते लक्षात आलं माझ्या, कारण मी कर्नाटक युनिव्हर्सिटीमधून हिस्ट्री विषय घेऊनच ग्रॅज्युएट झालो आणि न्यूमिस्मॅटिक सब्जेक्ट घेऊनच मी ग्रॅज्युएट झालो. अरे वा, म्हणजे ते बरोबर जुळून आलं. आणि मग मला माझ्या लक्षात आलं की हे कॉईन्स आहेत आणि शिवकालीन कॉईन्स आहेत. मग तेव्हापासून मी म्हटलं आता सुरू करू आपण थोडे थोडे. मग त्यातनं काही मिळत गेले, काही ब्रिटिश इंडियाचे हे वगैरे. पण नंतर मग 2006-07 पासून मग मला वाटलं की आपण यात थोडं प्रोफेशनली करूया आणि त्याचा अभ्यास करूया. म्हणून त्याच्यात तुम्ही उतरला. मला सगळ्यात महत्वाचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुमचं गाव कोणतं? म्हणजे आता तुम्ही म्हणालात की तुम्हाला शिवकालीन नाणी शेतात सापडली आजोबांबरोबर काम करताना. म्हणजे तुम्ही आजोबांबरोबर काम करत होतात हेही याच्यातनं दिसतंय आणि त्याच कामाचा एक मोबदला म्हणून हे तुम्ही नाण्यांचं कलेक्शन, एक त्यांची जुनी आठवण, तुम्ही परंपरा चालवताय म्हणायला हरकत नाहीये. आणि तसं तुम्ही करताय हे त्यांचेच आशीर्वाद असणार आहेत. तर तुमचं गाव आम्हाला? माझं गाव तसं कागल तालुक्यामध्ये सोळकुड म्हणून आहे. बरं. आणि मी तसा शेतकरीच, बिझनेस पण आहे, पण मी मूळ शेतकरीच आहात. ओके ओके. त्यामुळं शेतीची सगळी कामं म्हणा, जनावरं, वैरण वगैरे हे सगळं माझं नित्याचंच आहे, ते काही नवीन नाही. आणि त्यावेळेला ते असं जमीन नांगरताना वगैरे तुम्हाला मिळाली आणि ते तिथंच मिळतात. अच्छा. हे मिळतात ते जमिनीतच जास्त मिळतात काम करत असताना. किंवा एकदा जमीन नांगरून टाकला आणि जोरात वळवाचा पाऊस पडून गेला की ते माती बसतं आणि कुठंतरी ते सापडतात. मग तुम्हाला हा कुठल्या साली ती नाणी मिळाली? म्हणजे तुम्ही लहान मला होतात का? नाही, म्हणजे ग्रॅज्युएट वगैरे मी झाला? लास्ट इयरला असताना 93 मध्ये ते माझ्या आजोबांसोबत मी कामाला शेतात गेला असता ते मला आजोबांना गावले आणि तिने मला दिले आणि ते वळवाचाच पाऊस पडला होता आणि ते. अच्छा, ती माती बसली होती. म्हणजे तुम्हाला लहानपणापासून या नाण्यांचा वगैरे असं हे नव्हतं? नाण्यांचं वगैरे असं नाही, पण मी पर्टिक्युलरली कर्नाटक युनिव्हर्सिटीतनं त्या सब्जेक्टमध्येच ग्रॅज्युएट झालो. ओके. आणि मग त्या काळी मला ते 1-2 असंच दिले आजोबाने. मग नंतर मला वाटलं की आपण ह्यात काहीतरी करू असं. अच्छा, मग आता मला एक सांगा, आता आपण बघणारच आहोत प्रत्येक नाण्यांचं कलेक्शन. आता तुम्हाला तुमच्याकडे जी नाण्यांची कलेक्शन आहेत ती कुठल्या कुठल्या प्रकारची कलेक्शन्स आहेत? माझ्याकडे तसं मग कुरापासून धरून रिपब्लिक पर्यंत आहेत. कुरा म्हणजे कोल्हापुरात एक राजे होते, कुरा. आणि ते कॉईन हिस्ट्रीमध्ये कुरा कोल्हापूर म्हणूनच स्टडी करतात. ओके ओके. खूप रेअर कॉईन आहे ते, खूप रेअर कॉईन. कारण ते रेअर व्हायचं कारण पण आहे, कारण ते दिसायला सोन्यासारखे दिसते पण ते सोनं नाही. अच्छा. म्हणून ती फार रेअर आहे. वितळवलं गेलं नाही. अच्छा अच्छा. पोटीन धातू आहे ती. अच्छा. पण खूप रेअर आहे ते कॉईन. तिथनं मग कुरा, त्याच्या अगोदर मग बेंडपार पण आहेत. म्हणजे जे पहिल्यांदा जगामध्ये फर्स्ट मनी म्हणून जे इंट्रोड्यूस झालं, पैसा म्हणून, ओके, त्याला बेंटपार म्हणतात. भारतामध्ये जे 16 जनपद होती त्यातली काही जनपदाची नाणी माझ्या संग्रहात आहेत. गुप्तकालीन आहेत माझ्याकडे अशी एन्शियंट. आणि त्याच्या अगोदर ते प्रिमेटिव्ह रिंग म्हणून, म्हणजे पैशाच्या अगोदर एक अशी प्रिमेटिव्ह पोटींची रिंग. त्याला भोकाचा पैसा असं नाही, भोकाचा पैसा तो रिपब्लिक मध्ये एक पैसा
पण तो प्रिमेटिव्ह रिंग म्हणजे अगदी फार 2400 वर्षापूर्वीच अरे बापरे. ते प्रिमेटिव्ह रिंग आहे. मग पर्टिक्युलर माझं कसं झालं की हे करत असताना मला कोल्हापुरातले एक तज्ज्ञ माणूस भेटले. ते म्हणले हे करायला लागलं तर पर्टिक्युलर टॉपिक घेऊन तुम्ही करा. अच्छा अच्छा. हा. असे जनरल कॉईन्स भरपूर करतात. कोणी मराठा करतं, कोणी शिवशाही करतं, कोणी मोगल करतं, कोणी रिपब्लिक करतं, कोणी एन्शियंट इंडिया करतं, कोणी मिडिवल इंडिया. तुम्ही काहीतरी वेगळं. मग आता तुमचा काय हा मी मिंट वाईज करायला सुरू केलं. अच्छा अच्छा. ओके ओके. हा. की आपल्या आजूबाजूला किंवा कोल्हापुराच्या आजूबाजूला कुठे कुठे मिंट्स होते. मग कागलला मिंट होतं, मग चिक्कोडीला होतं, हुक्केरीला होतं. चिक्कोडीला एक सिद्धोजी आप्पा देसाई म्हणून खूप चांगले सरदार होते. त्यांनी स्वतःची काही मिंटिंग केलेले आहेत. पन्हाळा मिंट आहे. मग मराठामध्ये मी मिंट वाईज जास्त करायला प्रयत्न केला. आता मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की ह्या सगळ्या कलेक्शन मध्ये म्हणजे हे म्हणजे एक वेडच आहे. हो. आणि या वेडामध्ये आपलं सगळं घरदार भरडलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला घरचा सपोर्ट कसा मिळाला? नाही, घरचा तसे सगळेच मला सपोर्ट करतात. किंवा मी एखादं कॉईन्स किंवा बुक्स घेऊन बसलं की कोणी काही बोलत नाही. ते म्हणतात की ते ह्याच्यात आहे, त्याला काही ऍक्शनवर मला समजलं. ह्याच्यात आहे, विचारतात जेवणार का, जेवणार तर जेवणार, नाही तर बाकी सगळी सपोर्ट करतात. आणि बाय गॉड ग्रेस काय झालं, बिझनेस पण मला बऱ्यापैकी असल्या कारणाने इन्व्हेस्टमेंट्स पण मला करता आली. कारण गोल्ड कॉईन्स वगैरे हे असं तसं कोणी देणार नाही ना की बाबा तुम्ही कलेक्शन करताय, तुम्हाला उचलून हे कॉईन घ्या, असं शक्य नाही. म्हणजे त्यावेळेला राजे रजवाडे उचलून द्यायचे, पण आता ती सिच्युएशन म्हणजे आपला सख्खा भाऊ जरी असेल तरी तो 10 रुपये सुद्धा उचलून देणार नाही. म्हणजे तशी तुमच्याकडं राजे रजवाड्यांची बरीचशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली सुद्धा कॉईन्स आहेत. म्हणजे भरपूर आपल्याला कॉईन्स बघायची पण आहेत ती. आणि हा प्रवास तुमचा जो सुरुवात झाली हा किती वर्षापासून तुम्ही करता? साधारण 93 पासून मी यात आहे. 93 पासून. पण तो काळ थोडासा आर्थिक दृष्टी इतकं स्टेबल नव्हतं. मग नोकरी करत गेलो, मग बिझनेस स्टार्ट केलो, बिझनेसमध्ये बऱ्यापैकी सेट झालो. मग असं वाटायला लागलं की आपण ह्यामध्ये जरासं इन्व्हेस्ट करून ते सगळं जे आता खराब होत चाललेलं आहे ते प्रिझर्व करून ठेवू. बरोबर. जेणेकरून पुढच्या पिढीलाही ते बघता येईल. आणि जेव्हा हिस्ट्रीचं रिकन्स्ट्रक्शन होईल, कारण हिस्ट्री इज चेंजिंग टाइम टू टाइम अँड वी आर गेटिंग न्यू सोर्सेस. जेव्हा नवीन आधार मिळत जातं तेव्हा हिस्ट्री बदलत जाते. मग आणि त्यावेळची जेव्हा पूर्वीची हिस्ट्री आहे ती बघायला ती काही वेगळीच मजा आहे असं म्हणायला हरकत नाही की बाबा ती जी हिस्ट्री आहे ती जी पुढच्या पिढीला दाखवतो, ह्या कलेक्शनचा हाच फायदा आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. की आपलं जे पुरातन आपल्याकडं जे आलेलं आहे पूर्वजांपासून ते आपण पुढच्या पिढीला दाखवतोय. आणि असं खरंच खूप सुंदर असं काम हे साहेब करतायत. आणि त्यासाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 पुन्हा एकदा त्यांना मानाचा मुजरा करतं. आणि आपण असंच पुढं त्यांच्याबरोबर गप्पा मारत राहणार आहोत, त्यांच्या कॉईन जाणून घेणार आहोत, त्यांचे कॉईन्स बघणार आहोत, त्यांचं कलेक्शन बद्दल आपण माहिती घेणार आहोत. पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. पुन्हा भेटूया स्पीड न्यूज लाईव्ह 24 महाराष्ट्र गॉट टॅलेंट मध्ये. नमस्कार, आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत महाराष्ट्राच गॉट टॅलेंट. टॅलेंट काय आहे? टॅलेंट एक अशी गोष्ट जी आपल्याला लोकांच्या गर्दीमधून वेगळं उभं करू शकते. टॅलेंट आपल्याला एक नवी ओळख निर्माण करून देऊ शकते. मग तुमच्यात पण आहे ना टॅलेंट? स्क्रीनवरती डिस्प्ले होत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि भाग घ्या या शो मध्ये. लवकरच भेटूया महाराष्ट्राच गॉट टॅलेंट मध्ये. अंबिका स्वीट्स, गोड गोड खाणार त्याला आम्हीच देणार. मिक्स मिठाई, ड्रायफ्रूट बॉक्सेस, सर्व प्रकारची मिठाई मिळण्याचे कोल्हापुरातील सुप्रसिद्ध ठिकाण. आमचा पत्ता सिटी पॉइंट G2 G3 शिवाजी चौक कोल्हापूर. एकदा येऊन तर पहा. कोल्हापूर मधील पहिलाच ओके कापूर मॉल. अगरबत्ती, धूप, अत्तर, कापूर, पूजेचं सर्व सामान एकाच छताखाली. आता नव्या रूपात. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर मॉल कोल्हापूर. स्पीड न्यूज लाईव्ह 24 महाराष्ट्र गॉट टॅलेंट मध्ये आज आपल्या सोबत आहेत शेखर साहेब. आणि त्यांचं कॉईन कलेक्शन एवढं आहे की मला असं खूप असं हिस्टॉरिकल मध्ये गेल्यासारखं वाटायला लागलंय. मी शिवकालीन मुद्रा माझ्या समोर आहेत, औरंगजेबाच्या काळातल्या मुद्रा समोर आहेत. तर मी सहज आता बघता बघता कॉईन्स बघितले
तर आत्ता मला शेखर साहेबांनी सांगितलं की जेव्हा त्यांना त्यांच्या शेतामध्ये काम करताना सर तुम्ही सांगितलेलं जास्त चांगलं राहील, हे कॉईन सापडलं. या कॉईनची तुम्ही थोडक्यात माहिती ही द्या. कॉईन आहे आलमगीर औरंगजेब यांचं. आणि मग ह्याचा अनेक विषय असं सांगतो. हे सगळे आहे ना जे लिखाण आहे ह्याच्यावरचं हे सगळं पारसीमध्ये आहे. मग मला हे भलं हे मराठ्यांचे आहेत पण ह्यामध्ये पारसी भाषेचा आहे का, तर त्यावेळी पारसी भाषेचा प्रभाव खूप होता आणि तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लँग्वेज म्हणून वापरला जायचा. ओके. आता आम्ही मराठी बोलतो, मराठी शिकतो, पण आता प्रभाव इंग्लिशचा जास्त आहे. आपण सिग्नेचर करताना सुद्धा इंग्लिशमध्ये करतो. म्हणजे त्यावेळेला तो प्रभाव पारसी जास्त होता आणि मग त्या उर्दू भाषेत सगळं लिहिलेलं आहे. आणि मग मला असं वाटलं की हे सगळे कॉईनची स्टडी करत असताना मला उर्दूही शिकलेच पाहिजे आणि मग मी उर्दू शिकलो. उर्दू शिकलाय तुम्ही? उर्दू शिकलो. व्हेरी नाईस. मग त्यामध्ये आत्ताच्या याच्यामध्ये मला असं वाटतं की प्रत्येकाने शिकत राहायला पाहिजे. प्रत्येकाने कायम विद्यार्थी दशेतच राहावं. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे शेखर साहेब आहेत की ते आत्ता सुद्धा उर्दू शिकलेत. का? कारण त्या नाण्यांची पूर्ण माहिती त्यांना मिळाली पाहिजे. त्या नाण्यांवर बऱ्याचशा प्रमाणात उर्दू किंवा पारसी आहे. पारसी शिकण्यासाठी तुम्हाला उर्दू येणं गरजेचंच आहे. अच्छा, म्हणजे ती कनेक्टेड लँग्वेज आहे. तुम्हाला उर्दू शिकल्याशिवाय तुम्हाला म्हणजे जस्ट लाईक मराठी आणि हिंदी. म्हणजे मराठी येत असेल तर तुटक फुटक का होईना हिंदी येते. तसं जर तुम्हाला उर्दू येत असेल तर पारसी शिकायला सोपं जातं. ओके ओके. त्याच्यानंतरचं हे कॉईन आहे ते आत्ताचं लेटेस्ट कॉईन आहे. हे आहे व्यंकोजी भोसलेंचं, शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ. ओके. जे बेंगलोर, आताचं जे बेंगलोर शहर आहे हे सगळे त्या प्रॉपर्टीचे मालक हे व्यंकोजी भोसले. आणि मग ह्यांचं पुढचं जे पिढी आहे ते पुढे जिंजी किंवा आपण सरपोजी भोसले वगैरे जे आहेत ते ह्यांची पुढची पिढी. हे रिसेंटलीच मला हे कॉईन गावलं. आणि मला आता असं वाटायला लागलं की म्हणजे एवढा संग्रह त्यांच्याकडे आहे तर मी एक आता आपण जस्ट मला क्युरियोसिटी म्हणून मी हे करतोय की इथं मी दिसतंय तुम्हाला सगळ्यांना की असे मस्त मस्त कॉईन आहेत आणि मी त्याच्यातलं कुठलंही एक कॉईन काढणार आहे आणि त्याची माहिती मी त्यांच्याकडनं घेणार आहे. काय आपण बघूया, जाणून घेऊया. तर मी यातलं एक ह्या कॉईनची काय माहिती सांगू शकाल सर? ही आहे बॉम्बे कोपेरून पैसा. हा कॉईन खूप विशेष आहे. काय विशेष आहे? जेव्हा शिवराज्याभिषेक झालं त्यावेळी एक ईस्ट इंडिया कंपनीचे तिथं एक प्रतिनिधी होते, त्यांचं नाव हेनरी ॲक्सिडेंट. बर. त्यांनी ही 3000 कॉईन शिवाजी महाराजांना नजराणा म्हणून घेऊन गेले होते. बर. पण शिवाजी महाराज म्हणाले की हे कॉईन्स आता माझ्या राज्यात चालणार नाही, कारण आम्ही आता आमच्या राज्यात स्वतःची चलन आणलेलं आहे, ते म्हणजे शिवराय. आणि ते कॉपरमध्ये होतं आणि एक गोल्डमध्ये होन होतं. होन खूपच दुर्मिळ आहे. परवाच कोल्हापूरमध्ये एक प्रदर्शनला होतं, संभाजीराजांनी ठेवलेली, गेलेलो मी बघायला. हे विशेष आहे. असं हे कॉईन आहे. अजूनही मी त्यांच्या बरोबर एक जस्ट लाईक म्हणजे मला सुद्धा क्युरियोसिटी, एवढे कॉईन्स आहेत. आपण बघू शकता की प्रत्येक पानावर एवढे भरलेले कॉईन्स आहेत आणि त्याची माहिती यांनी कशी ठेवली आहे ते आपण जाणून घेणार आहे. जस्ट मला क्युरियोसिटी आहे. हा एक वेगळा कॉईन इथं दिसतोय. हे आहे हुमायूनचं दाम. 20 ग्रामचा हा दाम आहे. पूर्वीच्या काळामध्ये दाम, दमडी अच्छा म्हणजे ती अशी होती. ओके. तो मराठीत एक म्हण आहे बघा, काय दीड दमडी, दीम दमडीचा. ओके ओके ओके. तर ते दमडी दाम असं आहे ते. ओके. आणि त्या काळी चलन म्हणून ह्याचाच वापर व्हायचा, हे किंवा सिल्वर कॉईन्स. आणि गोल्ड कॉईन्स जे होते ते कमोमरेटिव्ह किंवा काहीतरी विशेष दिनानिमित्तच ते त्याचा वापर व्हायचा. ओके ओके. पण रेग्युलर चलनात हीच कॉईन म्हणजे दगडाचाच वापर व्हायचा म्हणायला हरकत नाही. कारण काही दगड सुद्धा म्हणजे स्टोन्स आहेत, काही आहेत ते कॉपर आहेत, काही आहे ते सिल्वर आहे. म्हणजे गोल्ड जे आहे ते फक्त फंक्शनल यूज व्हायचं. म्हणजे असं जाणवत आहे. आणि आता गोल्डलाच किंमत एवढी झालेली आहे की दगडाला काही किंमत नाही. आता खरंच दीम दमडीचा म्हणायची वेळ आलेली आहे. तर असा हा अभ्यासक वृत्तीचे व्यक्तिमत्व शेखर साहेब आपल्या बरोबर आहेत. मला खूप कौतुक वाटतंय आणि मी अजून क्युरियोसिटी माझ्याकडे आहे. हा एक अल्बम झाला, अजून भरपूर अल्बम आहेत. मी आणखी एक अल्बम इथला घेतोय, एक छोटा अल्बम बघूया. म्हणजे हे बघा, आपल्याला इथे बघू शकताय फॉरेन कॉईन्स आहेत. हे सगळे फॉरेन कॉईन्स आहेत. तर त्याच्यातलं सुद्धा मी एक काढून बघतोय की त्यांना त्याची काय माहिती आहे. हे अमेरिकन सेंट्स आहे, 1 सेंट. बाप रे.
आणि त्यांनी काढल्या याचं उत्तर दिलं की हे अमेरिकन सेंट आहे. म्हणजे मला एक सांगा सर, की तुम्ही रात्री झोपता का तुमच्या डोळ्यासमोर सारखे कॉइन्स नाही. असतात? माझा छंदच असल्या कारणाने जास्तीत जास्त वेळ मी या नाणी पण सर मला खूप मोठा प्रश्न पडला की सगळ्यांना आपला छंद जोपासायला वेळ नसतो, तर तुम्ही हा एवढा आघाड छंद जो जोपासलाय त्याचं काय, म्हणजे तुम्हाला इन्स्पायर तुम्ही कोणाला म्हणजे तुमचे गुरु मानता या बाबतीत? एक कोल्हापूरचे खूप मोठे अभ्यासक आहेत, खरोखर खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. एक सुभाष वाघ म्हणून आहेत, त्यांनी मला ह्यात म्हणले की तुम्ही खूप सुंदर केलंय पण ते सिस्टमॅटिक करा. अच्छा, मग हे तुम्ही जी आता सिस्टीम म्हणजे हे फॉरेनचं वेगळं कलेक्शन आहे, त्याच्यानंतर आपलं इंडियन कलेक्शन वेगळं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही औरंगजेब हा जो आहे पार्ट सब्जेक्टच वेगळा आहे, मुघल सगळं वेगळं आहे. ओके आपण तेही बघणार आहोत. म्हणजे आता आपण बघितलं, पण इथं एक असं छोटस आपल्याला दिसतंय की याच्यामध्ये बरंच काय काय लिहिलेलं आहे. सर्व मेशी राशीवरती ते आधारित कॉइन्स आहेत. वाव, म्हणजे आपल्याला 12 राशीचे ते 12 कॉइन, 12 राशींचे हे 12 कॉइन्स आहेत. की आता बरेच लोक राशींचे खडे घालतात आणि राशींची गळ्यातली घालतात की आपली रास बाबा, आपल्या राशीला काही 7.5 नाही आहे ना. तर ते पूर्वीपासून हा जो विचार चालत आलेला आहे लोकांचा, तो प्रदर्शित करण्यासाठी म्हणून खरोखरी शेखर साहेब जे करतायत त्याला स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनल तुम्हाला मानाचा मुजरा करतं. कारण असं दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या या चॅनलमध्ये आलेलं आहे. आमचे व्ह्युअर्स तर हे बघून म्हणजे तुम्हाला घरी भेटायला येतील का काय, आणि तुम्ही असे याला जात असाल माझ्या एक्झिबिशनला वगैरे का? जास्त एक्झिबिशनला वगैरे नाही जात, पण काही अशी विद्यार्थी असतात जे न्यूमिस्मेटिक अभ्यास करायला करतायत, तर त्यांना माहिती आहे की असं कोणीतरी आहे की त्यांच्याकडे गेले की थोडीफार त्यातली माहिती मिळेल. ओके. पण तुमच्या हिस्ट्रीचा म्हणजे तुमच्या अभ्यासाचा तुम्ही जे शिकलाय त्याचा खूप चांगला तुम्ही याच्यात उपयोग करून घेतलाय. म्हणजे प्रत्येकाला ही संधी मिळत नाही सर, आपल्या अभ्यासाचा याच्यामध्ये उपयोग करून घ्यायचा. आणि याचा तुम्ही व्यवसाय म्हणून कधीच हे केलं नाही. छंद जोपासणं, प्रत्येकाला छंद असतो, कोणाला डान्स असतो, कोणाला कशाचा असतो, पण तो सगळ्यांना जोपासायला मिळत नाही सर. इथं आपल्याला बघायला मिळेल की ही सगळी गोल्ड कॉइन त्यांनी वेगळी ठेवलेली आहेत. याचं कलेक्शन मला फार रेअर असतं आणि हे ओरिजिनल गोल्ड म्हणायला हरकत नाहीये की त्यावेळेचे हे जे गोल्ड कॉइन आहेत, आता त्याचा पैसा करायला गेलं तर आज यांना असं वाटलंही असतं की बाबा हे विकून त्याचा पैसा करूया, अब्जोपती झाले असते ते, पण त्यांनी त्यांचा छंद जोपासला. म्हणजे छंद हा किती महत्वाचा आहे, पैशापेक्षा किती लाख मोलाचा आहे असं म्हणायला हरकत नाही. मला हे सांगा की याच्यामध्ये गोल्ड कॉइन मी एखादं काढणार आहे की त्यांची माहिती किती आघाड आहे हे आपल्याला, नुसतं मी कॉइन त्यांना दाखवतोय त्याची माहिती ते लगेच सांगतायत. हे ईस्ट इंडियाचं फनम आहे, गोल्ड फनम ईस्ट इंडियाचं. ईस्ट इंडिया म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी त्यावेळेला आली, त्यावेळेला हे कॉइन हे मिंटिंग करून म्हैसूर वडियारांना दिले होते. अच्छा, त्यांना दिले होते. मग त्यावेळेला एवढी छोटी छोटी कॉइन्स पण होते. मग हे किती ग्रॅमचं असावं? हे साधारण त्या काळातले जे गोल्ड कॉइन्स आहेत, जर आपण 10व्या शतकात गेलो, त्यामध्ये आपण देवगिरी यादव वगैरे बघितलं, तर ते 3 पासून 3.89 पर्यंत आहेत. मला असं इथं दिसतंय एक मोठं कॉइन, पण हे एक मोठं कॉइन दिसतंय देवगिरी यादवांचं. देवगिरी यादव. त्यामध्ये मिंटिंग आहे, मध्ये कमळाचा डिझाईन आहे तो, म्हणून त्याला पद्मटंक म्हणतात. पद्मटंक. ह्याचं वजन 3.9 ग्राम आहे आणि ह्याला कन्नडमध्ये अक्षर आहे श्री म्हणून. ते दोन्ही अर्धा आहेत, वरती अर्धा आणि खाली अर्धा. अच्छा. मग ते का बरं असं अर्ध का? त्यावेळी त्यांनी मिंटिंग करताना केलं होतं. खूप समृद्ध स्टेट होतं हे. अच्छा. अल्लाउद्दीन खिलजीने याची पार अगदी म्हणजे सगळं लुटून टाकली. मग त्यावेळेला हे असं मला तर म्हणजे आता जे शिवाजी महाराजांचे जे आई आहेत जिजाऊ, त्या जाधवराव ह्यांच्या कुळातल्याच त्या. अच्छा, त्यांच्या कुळातल्या, यादवांच्या कुळातल्याच. आणि एक सम्राज्ञी पण होऊन गेली ह्यांच्या कुळामध्ये. आपण नूरजहां किंवा इल्तमिशची मुलगी रजिया सुलतान हीच म्हणजे भारताची सम्राज्ञी म्हणून आपण इतिहासात वाचत आहोत. बऱ्याच लोकांना माहिती नाही. कानरदेवाची बायको होती, तिचं नाव लखमादेवी. त्या महाराणी होत्या आणि त्यांनी स्वतःची मिंटिंग देवनागरीमध्ये फर्स्ट टाइम जे मिंटिंग केले हे आहे. हे असं दुर्मिळ, म्हणजे हात सुद्धा मला कापायला लागलेत की अशी दुर्मिळ नाणी यांच्याकडे. मला एक खूप मोठा प्रश्न पडलाय सर, याचं आत्ताची कॉस्ट बघायला गेली तर किती होईल? म्हणजे एवढी कमर्शियल नाही, मी सहज विचारतोय तुम्हाला, कारण एवढी तुमच्याकडे गोल्ड कॉइन आहे, तुम्ही कधीच कमर्शियली विचार केलेला नाहीये. पण लिलावामध्ये आता बऱ्याच वेळा मी
ऐकले तुम्हाला- 60,000 70,000ला एक कॉईन जातो. एक कॉईन हो, जातं. मग तुम्ही असं कॉईन नाही, कलेक्शन म्हणजे विकत कधी विकतच घेतो मी, सगळे कॉईन्स विकत घेतो, पण मी माझं एकही कॉईन आतापर्यंत कुठे विकलेलं नाहीये. आणि तुम्ही जेव्हा असा लिलाव निघतो त्यावेळेला असं कधी घडलंय का की बाबा तुम्हाला ते कॉईन घ्यायचंय पण आपल्या ते बजेटमध्ये बसलेलं नाहीये? असं शक्यतो झालं नाही, पण 20, 25, 30,000 पर्यंत असेल तर मी शक्यतो, जर खूपच रेअर आहे, मिळत नसेल आणि मला वाटतं की मग ते रिलेटेड टू कोल्हापूर असेल, कॉईन आणले ते सगळे तुम्ही पैसे देऊन आणले? पैसे देऊन काही मिळालेले आहेत, म्हणजे गावलेले पण आहेत, पण कॉईन जर कोल्हापूर रिलेटेड असेल तर मी शक्यतो ते बाय करतोच. बरोबर. कारण मग तुम्हाला असं बाहेर वगैरे जावं लागलं कॉईनसाठी? हां, जात असतो मी ऑप्शनला किंवा प्रदर्शनला जातो आणि मग बरीच लोक ओळखतात की कोणी आलेत म्हणल्यानंतर, आणि मग माहिती आहे त्यांना की प्राइस किती आहे, त्यामुळे असं काही फसवेगिरी काय होत नाही. साहेब आहेत आणि त्यांचं कॉईन कलेक्शनचं खूप मोठं भांडार आपल्याला उलगडायचं आहे. आपण पुन्हा त्यांच्याबरोबर जाणून घेणार आहोत एक छोट्याशा विश्रांतीनंतर. पुन्हा बघूया, पुन्हा येऊया स्पीड न्यूज लाईव्ह 24 महाराष्ट्र गॉट टॅलेंटमध्ये शेखर साहेबांसोबत. अहो, पाहिलत का? जे आपल्याला कळालं नाही ते आपल्या चिवला कळालं. किती सुंदर घर बनवलंय तिने. आपणही आपल्या भविष्याचा असा विचार करायला हवा. अगं हो, काळजी मलाही आहे, म्हणूनच मी इंदिरानंद ग्रीन मध्ये फ्लॅट बुक करतोय. पण आपल्या बजेटचं काय? इंदिरानंद ग्रीन मध्ये त्वरित कर्जासह फायनान्सची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. हो का? आम्ही एक पाऊल उचललंय आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी. तुमच्या स्वप्नातलं हक्काचं घर घ्यायचंय तर घोरपडे कन्स्ट्रक्शन्स कंपनीचे इंदिरानंद ड्रीम्स प्रोजेक्ट घेऊन येत आहे तुमच्या खिशाला परवडणारं घर. इंदिरानंद ग्रीन साकारत आहे निसर्गरम्य परिसरात तब्बल 78 फ्लॅट्सचा भव्य प्रोजेक्ट. 13,000 स्क्वेअर फूटचं डेडिकेटेड गार्डन, 8,000 स्क्वेअर फूटचं लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, शिवाय टेरेसवर इंडोर गेम्स, योगा स्पेससह खूप साऱ्या सुविधा. शिवाय शाळा, कॉलेज, अंबाबाई मंदिर, स्टेशन, विमानतळ या सगळ्या गोष्टी 2 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर. तेव्हा आजच भेट द्या. इंदिरानंद ग्रीन्स, मनोहर हॉटेलजवळ, रिंग रोड, कोल्हापूर. अधिक माहितीसाठी संपर्क 91 75 65 57 89. स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपल्यासोबत आहेत शेखर साहेब. त्यांचं कॉईन कलेक्शन आपण बघतोय, एक एक अल्बम मी सगळ्यांना उलगडून दाखवतोय. एवढे कॉईन कलेक्शन केलेत, म्हणजे मला वाटतं 30 वर्ष तुम्ही हे कॉईन कलेक्शन करताय. आणि असं दिग्गज व्यक्तिमत्व, म्हणजे खरोखरी महाराष्ट्र गॉट टॅलेंट हे जे नाव दिलं गेलंय स्पीड न्यूज लाईव्ह 24 ते सार्थकी लागलं असं म्हणायला हरकत नाही. आपल्या या प्लॅटफॉर्मवर बरेच मोठमोठे दिग्गज येऊन गेलेत आणि त्यात तुम्ही एक काय म्हणतात, एक हिरा कोहिनूर बसवल्यासारखं झालेलं आहे. कारण एवढं कलेक्शन मला मी कधीच बघितलेलं नव्हतं. म्हणजे मला आता असं वाटायला लागलं की मी कुठल्या तरी प्रदर्शनाला आलो आहे हिस्टॉरिकल प्लेसमध्ये, आणि तुम्ही असं मस्त माहिती देताय. प्रत्येक नाण्यांची तुम्हाला माहिती आहे? प्रत्येक माझ्याकडे म्हणजे जे कॉईन्स किती कलेक्शन आहे नाण्यांचं? साधारण 640 कॉईन्स आहेत. 640 कॉईन्स आहेत. बाप रे, 640 कॉईन्स त्यांना जमा करायला 30 वर्ष गेली. आणि तुम्हाला काय पुढं करायचंय, म्हणजे कुठल्या भागातले आता- तुम्हाला कॉईन्स अपेक्षित हां, आहेत? आता
बरेच वेगवेगळे टॉपिकवरती काम करतात. मला जरा मिंट वाईज करायचं जरा असं खूप इच्छा आहे. ओके ओके. म्हणजे आणि ते पण मराठा अँड मिंट्स. अच्छा, मराठा मराठ्यांची आणि mints, हां. ओके, त्याच्यावर आपल्याला काम करायचंय. आणि मला आणि एक सगळ्यांना दाखवायला खूप आवडेल की अगदी सूक्ष्म कॉईन तुम्हाला दिसतंय की म्हणजे आता ह्याच्याबद्दल तुम्हीच सांगा जास्त, हे कारण विजयनगरचं सोन्याची कॉईन्स आहेत आणि टिपकेच म्हणायला हरकत टिपकेच आहेत हे जगातील सर्वात छोटी कॉईन्स मध्ये यांची गणना होती. नाही सगळ्यात जगातल्या सर ह्याच्यापेक्षा छोटी कॉईन जगात. तुम्हाला किती छान वाटत असेल की जगातलं सगळ्यात छोटं छोटं कॉईन coin, माझ्याकडे आहे. हां, ते अर्थात सोन्याचं. तो प्राऊड फील काही वेगळाच आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी कुठल्या कुठल्या परदेशातले सुद्धा जे कधी बघितलेही नाहीयेत असे कॉईन्स तुमच्याकडे आहेत. वर्ल्डचे सगळ्या देशाचे कॉईन्स आहेत. सगळ्या देशांचे कॉईन्स आहेत, म्हणजे World's कुठल्याही वर्ल्डचं तुमच्याकडे कॉईन आहे. हो, सगळे separate असं दिग्गज व्यक्तिमत्व आपल्यासोबत आज इथं आपल्याला भेटलं. त्यांच्याबरोबर घेताना मलाही असं पूर्ण वर्ल्ड फिरून आल्यासारखं जाणवतंय, भास होतोय. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळचे जे कॉईन्स मी दाखवत आहेत ते अक्षरशः माझ्या अंगावर काटा येतोय की शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला ही सगळी सुरुवात केली, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात केली त्यावेळेला तुम्ही सांगितलं की आता आमच्या नावाचे कॉईन्स येणार आहेत. म्हणजे किती पुढच्या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात केली असेल याची एक प्रचिती तुम्ही आम्हाला घडवून आणलीत. मला हे बोलताना सुद्धा अंगावर खूप माझ्या काटा येतोय. आणि असं कलेक्शन करणारे हे एकमेव व्यक्तिमत्व कोल्हापूर जिल्ह्यातलं ते म्हणजे शेखर कोणे साहेब. त्यांचं खरोखरी मनपूर्वक मी आभार मानतो. पण मला एक सगळ्यात शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आत्ताचा हा जो छंद तुम्ही जोपासताय, आत्ताचं आपलं जे यंग जनरेशन आहे किंवा आत्ताची जी पिढी आहे त्यांना तुम्ही आपल्या छंदाबद्दल काय सांगू इच्छिता? नॉर्मली काय होतं, ह्याचं जे इतिहासाचा जो रिलेटेड आहे अभ्यास आपण हायस्कूलमध्ये सुरू करतो. प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा थोडाफार विषय आहे. बरोबर. आणि आत्ताची जी मुलं आहेत ना ती छोटी छोटी मग पोस्ट तिकीट सुरू करायला पाहिजेत किंवा घरात काहीतरी पैसे वगैरे दिल्यानंतर ते नेऊन ते काय म्हणतात ना ते बिशीत टाकतात. बिशीत टाकतात. तो एक छंदच आहे बिशीत गोळा करणे. हो, ते पूर्वी असं माठ मिळायचा त्याच्यात ते पैसे टाकायचे. छंदच आहे ते. आणि मग मुलं सुद्धा काय करायला पाहिजेत, डायरेक्ट असं कॉईन्स नाही पण त्यांच्यात जे जे काही अवेलेबल आहेत ते काहीतरी थोडंफार त्या बिशीत टाकत गेलं ना एक 2-4 वर्षामध्ये ते बऱ्यापैकी साठतं. आणि त्या 2-4 वर्षामध्ये बरेच कॉईन्स बंद झालेले असतात. अच्छा, म्हणजे ते कलेक्शन ते कसं collection करायचं? होतं. मग ते कलेक्शन बरोबर. आता हे तर म्हणजे तुम्ही बंद होऊन मध्ये ते इसवी सन किती सालापूर्वी बंद झालेली नाणी गोळा करताय. पण आत्ताच्या मुलांना ते 2-2, 3-3 वर्षांनी नाही वर्षांनी कॉईन बदलतंय. परवाच मला असं एक जाणवलं की मी एक कॉईन हातात घेतलं आणि ते बघितलं मी सहज की मी ते कॉईन द्यायला चाललो आणि माझ्या लक्षात आलं की त्याच्यावर लक्ष्मीचा फोटो आहे, म्हणजे चित्र आहे एम्बॉस केलेलं. मला असं वाटलं की अरे मी लक्ष्मीचं, आपण लक्ष्मी पूजनाला चांदीचे कॉईन घ्यायला जातो आणि त्याच्यावर लक्ष्मी प्रिंट. आज माझ्याकडे त्या पैशावरच लक्ष्मी आहे आणि मी ते देतोय दुसऱ्याला. म्हणजे आता जसं शेखर साहेब म्हणाले की आपल्याला जर एक मनात जिद्द असेल तर आपण काही करू शकतो. असंच कॉईन कलेक्शन असू दे किंवा व्हॉट एव्हर जो काही छंद आहे तो प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीनं त्याला कमर्शियल कुठलाही टच न देता, आज जर शेखर साहेबांनी याला कमर्शियल टच दिला असता तर ते माझ्या मते करोडपती झाले असते. म्हणजे आता असं म्हणायला हरकत नाही की पैशात मी तोलत नाही, पण ही जी वर्ल्ड वाईज तुमच्याकडं जे कलेक्शन आहे ते अब्जोपती म्हणायला हरकत नाही शेखर साहेब. असे शेखर साहेब आपल्या या स्पीड न्यूज लाईव्ह 24ला आले आणि त्यांनी आमच्या सगळ्या व्ह्युअर्सना, सगळ्या यंगस्टर्सना एवढं छान मार्गदर्शन केलं आणि त्यांनी हिस्टॉरिकल प्लेसमध्ये नेऊन आपल्याला बसवलं. हिस्टरीमध्ये गेलो असं मला वाटायला लागलंय, कारण त्यांचा सब्जेक्ट पण हिस्ट्री आहे. त्यांचं हिस्ट्रीवर किती कमांड आहे ते आपण आता बघितलंच. कुठलंही आपण कॉईन काढलं तरी त्याचा त्यांना अभ्यास पूर्ण आहे. 640 कॉईनचा अभ्यास करणं म्हणजे हे फार अवघड आहे आणि त्यांनी त्याचा अभ्यास करून त्या कॉईनचं कलेक्शन केलेलं आहे. अशा या दिग्गज व्यक्तिमत्वाला स्पीड न्यूज लाईव्ह 24 मानाचा मुजरा करतं आणि याचबरोबर इथं आल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतं. स्पीड न्यूज लाईव्ह 24 महाराष्ट्र गॉट टॅलेंटमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर खाली डिस्प्ले होत असलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधा आणि सहभागी व्हा. स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र गॉट टॅलेंट.